नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये काय शिकत होतो तर सेलच्या स्ट्रक्चर, वेगवेगळे सेलचे स्ट्रक्चर आपण शिकत आलो. आपण सुरुवात कुठून केली? सेल ऑल नंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन नंतर सायटोप्लाझम आणि त्यानंतर आपण काय सुरू केल्या? सेल ऑर्गॅनिली सुरू केल्या. सेल ऑर्गॅनिली म्हणजे काय होते रे? एक मेम्ब्रेन बाउंड कंपार्टमेंट आहेत सेलमधले. ते की आपण कुठून सुरुवात केली? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, नंतर काय शिकलो आपण? गॉल्जी कॉम्प्लेक्स किंवा गॉल्जी बॉडीज, लायझोझोम्स अँड मायक्रोबॉडीज, पेरॉक्झिझोम्ससारख्या मायक्रोबॉडीज आपण शिकल्या, ज्यांना की कशाने? मेम्ब्रेननी कवरअप केलेलं होतं. आणि त्यानंतरच्या लेक्चर्समध्ये आपण काय शिकलो तर दोन महत्त्वाच्या मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज शिकलो. त्या कोणत्या? तर मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड. ह्या दोन काय होत्या आपल्या? तर डबल मेम्ब्रेन होत्या. या आधीच्या आपण बघितलेल्या त्या कशा होत्या? सिंगल मेम्ब्रेन होत्या. आणि त्यानंतर बघितल्या त्या कशा आपल्या होत्या? तर डबल मेम्ब्रेन सेल ऑर्गॅनिलीज होत्या. तर आपण आज जी सेल ऑर्गॅनिली बघणार आहोत तिला आपण ऑर्गॅनिली न म्हणता पार्टिकल्स म्हणतो. सेलमधले काही पार्टिकल्स. तर असं का म्हणतो? तर आज जी आपण ऑर्गॅनिली शिकणार आहोत तिला कोणत्याही प्रकारचं मेम्ब्रेननी कवरअप केलेलं नसतं, म्हणून ती ऑर्गॅनिलीला आपण डेन्स पार्टिकल किंवा पार्टिकल्स असं म्हणलं जातं. तर ते पार्टिकल्स कोणते? तर मी तुम्हाला सर्क्युलर स्ट्रक्चर सेलमध्ये काढून दाखवलेले ते म्हणजे कोणते? तर रायबोझोम्स शिकणार आहोत आपण आजच्या लेक्चरमध्ये आपल्या. तर रायबोझोम्स काय आहेत? हे एक डेन्स पार्टिकल प्रेझेंट आहेत. कुठे? तर आपल्या सेलमध्ये. हे काय करतात? सगळ्यांना माहिती आहे की आपण रायबोझोम शिकलो. ह्या आधी सगळीकडे आपल्याला रायबोझोम्सचा काय आला होता? रेफरन्स आला होता. आणि त्या रायबोझोमच्या रेफरन्समध्ये रायबोझोमला आपण कशात इन्वॉल्व झालेलं बघितलेलं? तर प्रोटीन सिंथेसिसमध्ये आपल्याला काय दिसतात? रायबोझोम्स त्या सेलमध्ये प्रेझेंट दिसतात. तर मग हे रायबोझोम असतात कसे? कुणी शोधून काढले? कसे दिसतात? किंवा ते कशाने बनलेले आहेत? हे आपण लाईक सगळ्या ऑर्गॅनिलीसारखंच आपण शिकणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघूया की सगळ्यात पहिल्यांदा रायबोझोम कोणी पाहिले? तर रायबोझोम कसे आहेत रे? आत्ताच सांगितलं की रायबोझोम हे डेन्स पार्टिकल आहेत. एक पर्टिक्युलर छोटंसं स्ट्रक्चर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली पलाडे नावाच्या शास्त्रज्ञाला दिसलं. कोणाला? पलाडे. इन 1953 ऑब्झर्व द काय? डेन्स पार्टिकल्स. काय ऑब्झर्व केले त्यांनी? ऑब्झर्व डेन्स पार्टिकल्स. ते पार्टिकल म्हणजे कोण? आपले रायबोझोम्स. त्यामुळे आपल्या रायबोझोम्सला पलाडे पार्टिकल्स असं पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पलाडेज पार्टिकल्स असंही म्हटलं जातं. का? तर पलाडेने आपल्याला सांगितलं की डेन्स पार्टिकल काहीतरी काय स्मॉलर स्ट्रक्चर्स सेलमध्ये दिसतात. ते पलाडेने इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली पाहिले इन 1953 आणि त्या ऑब्झर्व केलेल्या डेन्स पार्टिकललाच आपण आता काय म्हणतो? रायबोझोम्स म्हणतो. तर रायबोझोम नाव का पडलं असेल किंवा त्याच्यात काय आहे म्हणून त्याला आपण रायबोझोम म्हणतो? तर रायबोझोममध्ये मेनली दोन कन्स्टिट्युएंट असतात. कोणते? रायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणजे कोण रे? आपले RNA अँड प्रोटीन्स. हे काय झाले आपले? तर रायबोझोममधलं कन्स्टिट्युएंट झालं. हे दोन प्रेझेंट असतात. रायबोन्यूक्लिक ॲसिड्स आणि प्रोटीन्स आर प्रेझेंट इन रायबोझोम. Hence, it is called as the ribonucleoproteins. Hence, त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं? रायबोन्यूक्लिओप्रोटीन्स पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? रायबोन्यूक्लिओप्रोटीन्स.
असंही म्हटलं जातं. का तर रायबोझोममध्ये कोण प्रेझेंट आहे, रायबोझोम कशाने बनला आहे आपला, तर RNA आणि प्रोटीन. त्यांचं कन्स्टिट्युएंट काय असणार आहे किंवा ते किती प्रमाणात, RNA किती असणार आहेत आणि प्रोटीन किती असणार आहेत हे आपण या पुढच्या लेक्चरमध्ये इन डिटेलमध्ये शिकूया. तर आता फक्त लक्षात घ्या की आपला रायबोझोम कशाने बनलेला आहे, तर आपला रायबोझोम हा रायबोन्यूक्लिक ॲसिड्स म्हणजेच आपले RNA आणि प्रोटीन्सनी बनलेला आहे. त्यामुळे त्याला रायबोन्यूक्लिओप्रोटीन्स असंही म्हटलं जातं. मग रायबोझोमला अजून एक टर्म वापरली जाते की काय म्हटलं जातं, प्रोटीन फॅक्टरीज ऑफ द सेल. रायबोझोम्स आर प्रोटीन फॅक्टरीज ऑफ द सेल. प्रोटीन फॅक्टरीज ऑफ द सेल असं का म्हटलं जातं, तर सगळे प्रोटीन्स जे बॉडीमध्ये तयार होतात किंवा सेलमध्ये तयार होतात ते कोणाच्या मदतीने होतात, तर हे आपलं काय आहे, इंजिन आहे सेलमधलं, जे काय करतं, कंटिन्युअसली प्रोटीन सिंथेसिस करत असतं. म्हणून त्याला प्रोटीन फॅक्टरीज पण म्हटले आणि इंजिन ऑफ द सेल पण म्हटले. काय म्हटले, इंजिन ऑफ द सेल असंही म्हटले. कोणाला, रायबोझोमला. तर ते काय करतात, कंटिन्युअसली इंजिनसारखं काम करतात. एखाद्या फॅक्टरीमध्ये एखादं प्रॉडक्ट बाहेर पडतं, ते कुठल्या तरी मशीनने केलेलं असतं, तर मग ते मशीन आपल्या सेलमधलं मशीन कोण आहे, रायबोझोम. आणि ते काय प्रॉडक्ट बाहेर टाकतं आहे, प्रोटीन. तर रायबोझोमच्या मदतीने प्रोटीन सिंथेसिस केलं जातं कंटिन्युअसली, म्हणून त्यांना इंजिन ऑफ द सेल असंही म्हटलेले. तर मग हे रायबोझोम कुठे कुठे सापडतात, या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो आहे की रायबोझोम्स हे प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिकमध्ये दोन्हीतही सापडतात. रायबोझोम्स आर फाउंड in eukaryotic as well as prokaryotic cells. रायबोझोम आपल्याला दोन्हीकडे सापडतात. आणि त्याचबरोबर अजून आपण रायबोझोम कुठं पाहिले, तर मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट हे कुठं प्रेझेंट होते, यूकॅरियोटिक सेलमध्ये. तर यूकॅरियोटिक सेलच्या सायटोप्लाझममध्ये पण ते सापडणार आहेत. त्याचबरोबर कुठं सापडणार आहेत, मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. अँड ऑर्गॅनिलीज लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट या दोन्हीही ऑर्गॅनिलीमध्ये आपल्याला काय सापडतात, तर आपले रायबोझोम्स सापडतात. मग प्रोकॅरियोटिकमध्ये पण सापडत आहेत, यूकॅरियोटिकमध्ये पण सापडत आहेत. यूकॅरियोटिकच्या कशामध्ये, सायटोप्लाझममध्ये पण सापडत आहेत, मायटोकॉन्ड्रियामध्ये पण सापडत आहेत आणि कशात सापडत आहेत, क्लोरोप्लास्टमध्येही सापडत आहेत. तर रायबोझोम आपल्याला सगळीकडे दिसतात. एक एक्सेप्शनल आहे, तर कुठे, एक्सेप्ट मॅमेलियन मॅच्युअर सगळीकडे हेच आहे. बऱ्यापैकी ऑर्गॅनिली ह्या कुठे ॲब्सेंट आहेत, आपल्या RBCमध्ये. मॅच्युअर RBCs रेड ब्लड सेलमध्ये ज्या मॅच्युअर झालेल्या आहेत, पूर्ण डेव्हलप झालेल्या आहेत, अशा मॅच्युअर RBCमध्ये आपल्याला रायबोझोम ही ऑर्गॅनिली सापडत नाही. रायबोझोम ही ऑर्गॅनिली आपली कशी आहे, तर रायबोन्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीननी बनलेली आहे आणि तिला कुठल्याही मेम्ब्रेननी कव्हरअप केलेलं नाही. डू नॉट कवर्ड एनी मेम्ब्रेन. तर कोणत्याही कव्हरनी काय केलं नाही आहे, तिला कव्हरअप केलेलं नाही. पलाडेने आपल्याला 1953मध्ये काय सांगितलं, डेन्स पार्टिकलमध्ये काही पार्टिकल्स दिसतात, त्यांना काय म्हणायचं, तर काय म्हणायचं, रायबोझोम्स म्हणायचं. त्याचबरोबर त्यांना कोणत्याही मेम्ब्रेननी कव्हरअप केलेलं नाही. रायबोझोम्स हे प्रोटीन फॅक्टरीज आहेत आपल्या सेलचे. त्याचबरोबर मॅमेलियन RBCमध्ये आपल्याला ते सापडत नाहीत.
प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक दोन्हीमध्येही आपल्याला ते सापडतात. तर टाईप्स ऑफ रायबोझोम पडतात दोन. तर दोन प्रकारचे टाईप्सचे रायबोझोम आपण यापूर्वीही शिकलेलो आहे. आपल्याला रेफरन्स आला होता की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ते किती टाईपचे कुठल्या टाईपचे सापडतात, 17S टाईपचे सापडतात आणि युकॅरियोटिक सेलमध्ये ते 18S टाईपचे सापडतात. तर आपण ते बघूया की कसे आणि कुठं सापडतात. तर दोन टाईपचे रायबोझोम सापडतात. मग कोणत्या टाईपचे रायबोझोम कुठं सापडतात ते आपण बघूया. तर प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक दोन्हीमध्येही काय सापडतात, तर रायबोझोम सापडतात. रायबोझोम हे दोन टाईपचे आहेत. टाईप्स ऑफ रायबोझोम, टाईप्स काय आहेत, दोन टाईपचे आहेत. युकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल अँड प्रोकॅरियोटिक सेल, प्रोकॅरियोटिक सेल. तर आपण समजण्यासाठी सेल काढूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही आपली एक युकॅरियोटिक सेल जिच्यात काय असणार आहे, न्यूक्लियस असणार आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असणार आहे, गोल्जी कॉम्प्लेक्स असणार आहे, लायझोझोम्स असणार आहेत, मायक्रोबॉडीज असणार आहेत, मायटोकॉन्ड्रिया असणार आहे जी कशी होती आपली डबल मेम्ब्रेन ऑर्गॅनेली होती, क्लोरोप्लास्ट असणार आहेत, बरोबर, क्लोरोप्लास्ट असतील, लायझोझोम्स असतील. तर क्लोरोप्लास्ट ही कसे होते आपले डबल मेम्ब्रेन होते. त्याचबरोबर आता आपण शिकतोय ते कसे असतात, रायबोझोम्स असतात, बरोबर, असे दाखवलेले मी. काय असतात हे रायबोझोम्स असतात. कशाने बनलेले आहेत रायबोझोम आपले, तर रायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणजे RNA आणि प्रोटीननी बनलेले आहेत. ही आपली प्रोकॅरियोटिक सेल म्हणजेच बॅक्टेरियल सेल बघूया, जिच्यात काय होतं, जेनेटिक मटेरियल त्यांचं सायटोप्लाझममध्येच प्रेझेंट होतं. हे सायटोप्लाझम त्यांचं आणि रायबोझोम आपल्याला ह्यांच्यामध्ये प्रेझेंट दिसत होते. तर प्रोकॅरियोटिकमधले जे रायबोझोम होते ते कसे होते रे, तर 17S टाईप रायबोझोम, 17S टाईप रायबोझोम. आणि जे ह्यांच्या सायटोप्लाझममध्ये म्हणजेच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर सापडत असतील किंवा न्यूक्लियसच्या मेम्ब्रेनवरती सापडत असतील असे रायबोझोम हे किती टाईपचे होते, कुठं कुठं सापडत आहेत, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या मेम्ब्रेनला अटॅच काय काय होते, ज्यांना आपण काय म्हणलं होतं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आणि न्यूक्लियसच्या पण मेम्ब्रेनवरती ते प्रेझेंट होते, त्यांना ते रायबोझोम अटॅच आहेत मेम्ब्रेनला. त्याचबरोबर काही रायबोझोम हे कुठं प्रेझेंट आहेत आपल्या सायटोप्लाझममध्ये. हे कसल्या टाईपचे रायबोझोम आहेत रे, तर 18S टाईप रायबोझोम आहेत. कसे 18S टाईप रायबोझोम्स आहेत, रायबोझोम्स आहेत. तर हे झाले आपले 18S टाईप रायबोझोम. पण आपण युकॅरियोटिकमध्ये अजून एक टाईपचे रायबोझोम बघितलेले. इथं तर 18S सापडत आहेत आणि प्रोकॅरियोटिकमध्ये 17S टाईप रायबोझोम सापडत आहेत. पण आपण अजून वेगळ्या प्रकारचे रायबोझोम बघितलेले. कुठं, मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये आपल्याला काय दिसलेले, 17S टाईप रायबोझोम. कसले 17S टाईप रायबोझोम्स. त्याचबरोबर क्लोरोप्लास्टच्या सायटोप्लाझम किंवा त्याच्या मॅट्रिक्समध्ये आपल्याला काय दिसलेले, तर 17S टाईप रायबोझोम. म्हणजे काय समजते आपल्याला, तर युकॅरियोटिकमध्ये दोन्ही टाईपचे रायबोझोम सापडत आहेत. पण मेनली काय म्हटलं जातं, 18S टाईपचे रायबोझोम हे युकॅरियोटिक सेलमध्ये सापडतात आणि प्रोकॅरियोटिकमध्ये ओनली अँड ओनली 17S टाईप रायबोझोम सापडतात. पण काहीच ऑर्गॅनिली अशा दोन ऑर्गॅनिली युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतात, त्यांच्यामध्ये आपल्याला 17S टाईप रायबोझोम सापडतात, दोन्हीही ऑर्गॅनिलीजमध्ये सापडतात. तर ते त्यांचे इंडिव्हिज्युअल तिथं कामं असतात. त्याचबरोबर की सायटोप्लाझममधले रायबोझोम हे 18S टाईपचे रायबोझोमच आहेत. पण ते कसे आहेत, मेम्ब्रेन बाउंड, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि न्यूक्लियस अँड न्यूक्लियस मेम्ब्रेन अटॅच आहेत. रायबोझोम्स
attached to ER and nucleus membrane. These ribosomes are bound ribosomes. त्यांना काय म्हणायचं? बाउंड रायबोझोम्स. काय म्हणायचं? बाउंड रायबोझोम्स म्हणायचं. आणि जे सायटोप्लाझममध्ये फ्रीली आहेत प्रेझेंट, सायटोप्लाझममध्ये फ्रीली प्रेझेंट आहेत त्यांना काय म्हणायचं? फ्री रायबोझोम्स. काय म्हणायचं? फ्री रायबोझोम्स. तर ह्या 2 टाईपचे रायबोझोम्स सापडतात. 18S मध्ये पण कुठे दिसतात आपल्याला? काही रायबोझोम हे मेम्ब्रेनला बाउंड दिसतात, जसं की ER किंवा न्यूक्लियसच्या मेम्ब्रेनला ते बाउंड झालेले असतात, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? बाउंड रायबोझोम. आणि काही सायटोप्लाझममध्ये फ्रीली सगळीकडे फिरत असतात, त्यांना फ्री रायबोझोम म्हणायचं. तर 18S रायबोझोम कुठं सापडतात? 18S टाईप रायबोझोम हे बाउंड पण असू शकतात किंवा फ्री पण असू शकतात. पण 17S टाईप रायबोझोम कुठं सापडतात? ऑर्गॅनिलीजमध्ये सापडतात, लाईक मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट किंवा प्लास्टिड. तर 17S टाईप रायबोझोम कुठं सापडतात आपले? तर प्रोकॅरियोटिकमध्ये. आणि ते कशा असणार आहेत? सायटोप्लाझममध्ये फ्री असतात, म्हणून तिथं कुठल्याही बाउंड प्रकारचे सापडणार नाहीत. तिथं सगळे रायबोझोम हे कशा असणार? फ्री रायबोझोम्स असणार. तर आणि एक्सेप्ट मॅमॅलियन RBC, आपल्याला तिथं RBCमध्ये कुठलेही ऑर्गॅनिली पहिल्यापासूनच आपण बघतोय, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सुरू झाल्यापासून कुठलीही ऑर्गॅनिली आपल्याला RBCमध्ये सापडलेली नाही आहे. तर आपण या पुढच्या लेक्चरमध्ये काय सुरू करूया? तर इन डिटेल स्ट्रक्चर बघूया आपण रायबोझोमचं, की रायबोझोम हा कशाने तयार झालेला आहे आणि त्यामध्ये काय काय कॉन्स्टिट्युएंट आहेत. तर हे लेक्चर व्यवस्थित ऐकल्याबद्दल धन्यवाद.